नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच डेटा बघणार आहोत. तसेच इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधी आपण सगळ्यात आधी बघूया की हा अपडेट कोणत्या टाइमला आला आहे. तर मित्रांनो, हा अपडेट आज म्हणजे 31 डिसेंबर 2025 ला आज मार्केट बंद झाल्यानंतर रात्री जवळपास 10 वाजता आला आहे. म्हणजे हा इरडाचा बिझनेस डेटा मार्केटला कसा वाटला आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला बघूया कसा आला आहे कंपनीचा बिझनेस डेटा. तर मित्रांनो, इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेस परफॉर्मन्स 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो, हा डेटा प्रोव्हिजनल आहे. आणि मित्रांनो, हा डेटा जो प्रोव्हिजनल आहे इथे लिहिलेला आहे, जो करंट डेटा आहे तो म्हणजे 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा. आणि हा एका वर्षाआधीचा म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंतचा. आणि इयर ऑन इयर बेसिसवर किती पर्सेंटची ग्रोथ पाहायला मिळत आहे ते या कॉलम मध्ये लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण बघूया इरडाचा लोन सँक्शन. तर मित्रांनो, अप टू डिसेंबर 31 डिसेंबर 2025 पर्यंत इरडाचा लोन सँक्शन आहे 40,100 कोटी रुपयांचा, जो एका वर्षाआधी म्हणजे 31 डिसेंबर 2024च्या डेटानुसार होता 31,087 कोटी रुपये. म्हणजे इरडाच्या लोन सँक्शन मध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर जबरदस्त 29% ची ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, जर आपण इरडाचा लोन डिसबर्समेंटचा डेटा बघितला तर तो 31 डिसेंबर 2025च्या डेटानुसार आहे 24,903 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे 31 डिसेंबर 2024च्या डेटानुसार होता 17,236 कोटी रुपये. म्हणजे इरडाच्या लोन डिसबर्समेंट मध्ये आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 44% ची जबरदस्त ग्रोथ दिसत आहे. तसेच मित्रांनो, जर आपण इरडाचा लोन बुक आउटस्टँडिंग ॲट द एंडचा डेटा बघितला तर तो आहे 31 डिसेंबर 2025च्या डेटानुसार 87,975 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी म्हणजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत होता 68,960 कोटी रुपये. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला इयर ऑन इयर बेसिसवर 28% ची ग्रोथ दिसत आहे. आणि मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे इरडा या कंपनीच्या प्रमोटर्सने फायनान्शियल इयर 2025-26 म्हणजे फायनान्शियल इयर 2026 करिता रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन टार्गेट सेट केला आहे 8,200 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, मागल्या वर्षी म्हणजे फायनान्शियल इयर 2025 करिता इरडासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने रेव्हेन्यू टार्गेट ठेवला होता 5,957 कोटी रुपयांचा. आणि गव्हर्नमेंटच्या म्हणजे इरडाने आपल्या प्रमोटर्सच्या टार्गेटला सरपास केले होते. आणि ॲक्च्युअलमध्ये इरडाचा फायनान्शियल इयर 2025 मध्ये रेव्हेन्यू आला होता 6,743.32 कोटी रुपये. एवढी अपेक्षा होती आणि रिअल एवढा इरडाचा रेव्हेन्यू आला होता फायनान्शियल इयर 2025 मध्ये. आणि आता अपेक्षा आहे की रेव्हेन्यू येऊ शकतो एवढा. आणि किती येईल ते तर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये जेव्हा पूर्ण फायनान्शियल इयर 2026 कंप्लीट होईल तेव्हाच माहीत पडेल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीने आपला जो बिझनेस परफॉर्मन्स डिस्क्लोज केला आहे तो आपण आतापर्यंत बघितला. तसेच गव्हर्नमेंटने इरडासाठी
किती कोटी रुपयांचा रेव्हेन्यूचा टार्गेट सेट केला आहे फायनान्शियल इयर 2026 करिता, तो पण आपण बघितला आहे. तर चला मित्रांनो, आता आपण इरडा या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडची पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76%, एफ आय एसची होल्डिंग आहे 1.92%, डी आय एसची होल्डिंग आहे 2.57% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 23.75%. आणि जर आपण इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीचा फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा डेटा बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 2057 कोटी रुपये. तसेच इरडाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता जवळपास 550 कोटी रुपये. तसेच जर आपण इरडाचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीचा रेव्हेन्यू पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता जवळपास 3,500 कोटी रुपये. फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता जवळपास 5,000 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 6,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच जर आपण इरडाचा नेट प्रॉफिट बघितला तर तो फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 850 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1250 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता जवळपास 1700 कोटी रुपये. आणि मित्रांनो, इरडा या कंपनीचा जर आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 7,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच इरडाची लॉंग टर्म बोरोविंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच जर आपण कंपनीचा शॉर्ट टर्म बोरोविंग बघितला तर तो लगातार वाढत आहे आणि करंटली आहे जवळपास 65,000 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो आहे जवळपास 700 कोटी रुपये आणि इरडा या कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 2,805 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज वाढणे हा एक नेगेटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.76% आणि इरडा या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी बघितले की इरडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड या कंपनीने आपला बिझनेस परफॉर्मन्स, ज्याला आपण बिझनेस अपडेट देखील बघू शकतो, तो डिस्क्लोज केला आहे आणि सर्वात आधी आपण तेच बघितले. त्यानंतर आपण इरडा या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.